आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या असं वचन वाचूया आणि परमेश्वराची नावाची महिमा करूया. यशहा 45:14. परमेश्वर असे म्हणतो, मिस्राच्या श्रमाचे फळ, कुशाची कमाई व दुप्पट सबाई लोक तुझ्याजवळ येईल, तुझे होतील, ते तुझ्या मागून येतील, बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील, ते तुला विनंती करून म्हणतील की खरोखरच तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही. हालेलुया. परमेश्वर आपल्याला या वचनामध्ये काय सांगतोय की परमेश्वर बोलतोय की तुझ्या समोर दूरचे लोक येईल, जे पण लोक आहे तुझ्या जवळ येऊन तुला दंडवत करतील. ते केव्हा करणार? जेव्हा परमेश्वराजवळ तुम्ही प्रार्थना करणार, जेव्हा परमेश्वराला बोलणार. तुम्हाला असं वाटत असेल की आता माझ्याजवळ कोण येत नाही आहे, मी जे पण करत आहे ते मी काय पण करत आहे ते पूर्ण नाही होते. हे परमेश्वर पाहून तुम्हाला बोलत आहे की तुझ्याजवळ दूर पासून लोक येणार आणि बोलणार, खरोखरच देव जो देव जो देवचं तू स्तवन करतो तो खूप मोठा आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वरावर विश्वास करणार तेव्हा लोकांना दिसणार की तुमचा विश्वास काय आहे काय नाही. जेव्हा तुम्ही हे विश्वास लोकांना जेव्हा दिसणार तेव्हा परमेश्वराचे जे लोक परमेश्वराचं कसं की लोक जेव्हा तुम्हाला पाहणार तेव्हा तुम्हाला येऊन विचारणार की तू एवढं चांगलं जीवन जीवतोय, कसं होतंय तुझ्यासोबत, तू जे पण काम करतोय, हे जे पदावर आहे तू कसं आला पदावर. तेव्हा तुम्हाला एक चान्स भेटेल, एक मौका भेटेल, तेव्हा तुम्ही परमेश्वराला बोलू शकता की परमेश्वर माझ्या जीवनात जे पण आहे, जे पण काही आहे आज ते माझा देवमुळे आहे. तुम्ही हे जेव्हा परमेश्वराच्या मुलांना लोकांना जे परमेश्वराने तुमच्याजवळ पाठवले आहे तेव्हा बोलतात तेव्हा परमेश्वराची नावाची महिमा होईल आणि परमेश्वर त्यांच्या जीवनात हृदयामध्ये एक छोटंसं बीज जाईल आणि त्यांचा विश्वास वाढेल. जेव्हा त्यांचा विश्वास वाढेल आपल्याला काय करायचं आहे, फक्त परमेश्वराचं एक छोटंसं बीज टाकायचं आहे. जेव्हा आपण हे बीज परमेश्वराच्या त्यांच्यामध्ये टाकणार तेव्हा परमेश्वर त्यांना आशीष करणार आणि त्यांच्या सर्व दुःखांना सर्वांना दूर करणार. आणि आपण जे बोललोय फक्त आपले बोलण्याने परमेश्वर मोठे मोठे कार्य करणार. आपण हे वचन जेव्हा पूर्णपणे हे जे अध्याय आहे 45वा जे अध्याय पूर्ण वाचू तेव्हा आपल्याला एकदम म्हणजे ह्याच्यामध्ये परमेश्वराची नावाची महिमा परमेश्वराची नावाची महिमाच्या संबंधित सांगितलं आहे. आपण जेव्हा हे वाचणार तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात मोठे मोठे कार्य करणार. या आपण आजचं प्रार्थना करूया आणि परमेश्वराची नावाची महिमा करूया. धन्यवाद करतोय रविवा, तुझ्या कोटी कोटी धन्यवाद करतो परमेश्वरा. या परमेश्वर सुंदर वचन दिला त्याकरता कोटी कोटी धन्यवाद परमेश्वरा. या वचनाला तू आशीष करून दे परमेश्वर. तुझ्या नावाची महिमा होण्याकरता परमेश्वर तुझी महिमा परमेश्वर आमच्याद्वारे परमेश्वर खूप लोकांकरता परमेश्वर जाण्याकरता परमेश्वर मी प्रार्थना करतोय परमेश्वर. तू कार्य करशील, अनुग्रह करशील परमेश्वर. मी विश्वास करतोय परमेश्वरा. तू परमेश्वर दया करणारा अनुग्रहकारी करणारा देव आहे. तुझ्या हातात परमेश्वर सर्वांना सोपतो. छोटीशी प्रार्थना ऐका आणि कबूल कर माझ्या पिता.